Hello students, class 9 subject Science and Technology part 2. Today we discuss about the 8th topic, that is useful and harmful microbes. In the previous video we discussed about the useful microorganisms like the lactobacilli, rhizobium and the yeast. Today we discuss about the some useful as well as the harmful microorganisms. First point is about the antibiotics. See here. Antibiotics means what? The carbon compounds obtained from some bacteria and fungi for destroying or preventing the growth of harmful microorganisms are called as a antibiotics. पहा की काही बॅक्टेरिया किंवा फंगसपासून अँटीबायोटिक्स किंवा कार्बन कंपाऊंड्स हे तयार केले जातात आणि या अँटीबायोटिक्सचा किंवा कार्बन कंपाऊंडचा उपयोग हा दुसऱ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम की जे पॅथोजेनिक आहेत, डिसीज कॉझिंग आहेत, त्यांना किल करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. लक्षात येते? सो अँटीबायोटिक्स आर द कार्बन कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम सम बॅक्टेरिया ऑर द फंगाय अँड दीज आर यूज्ड to kill or to control the growth of another bacteria or the pathogenic microorganisms. Antibiotics, a discovery of a 20th century, have brought about a revolution in the field of medicine. अँटीबायोटिक्सचा वापर इतक्या प्रभावीपणे केला जातो, त्याचा शोध 20व्या शतकात लागला आणि अतिशय प्राधान्याने याचा उपयोग करून मेडिसिन फील्डमध्ये खूप मोठी क्रांती आपल्याला झालेली पाहायला मिळते. Even a disease like tuberculosis has been almost completely eradicated from some countries. काही देशांमधून ट्युबरक्युलोसिस सारखे जे आजार आहेत त्यांचं पूर्णपणे उच्चाटन किंवा ते नष्ट करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे आणि त्याच्या मागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे अँटीबायोटिक्स. Antibiotics mainly act against bacteria. So these antibiotics are generally used or they are acting on the bacteria. Some antibiotics can destroy protozoa also. So different types of the antibiotics are there and some of the antibiotics are used to act or to destroy the protozoa also. Some antibiotics are useful against a wide variety of bacteria and they are called as a broad spectrum antibiotics. See, some of the antibiotics are acting on number of bacteria or different types of the bacteria which are killing the different kinds of the bacteria. So those are called as a broad spectrum antibiotics. And the examples of these are ampicillin, amoxicillin, tetracycline, etc. परीक्षे दृष्टीने नाव व्यवस्थित लक्षात ठेवा की ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स कोणकोणते आहेत? ampicillin, amoxicillin and tetracycline. When the pathogen cannot be identified, even though the symptoms of the disease are visible, broad spectrum antibiotics are used. आता या ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा उपयोग केव्हा केला जातो? तर काही वेळेला असं लक्षात येतं की कोणत्या पॅथोजनमुळे आजार झाला हे समजत नाही आहे, परंतु आजारांची लक्षणं मात्र आपल्याला दिसतात. तर त्यावेळेला हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स दिले जातात. ब्रॉड स्पेक्ट्रम याचा अर्थ काय की अनेक प्रकारच्या बॅक्टेरियाला ते किल करू शकतात. एक्झॅक्ट जरी आपल्याला बॅक्टेरिया किंवा पॅथोजन माहीत नसेल ज्यामुळे आजार झालाय तरी सुद्धा या ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सनं त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल मिळवता येतं. Whenever a pathogenic microorganism is identified or known, then the narrow spectrum antibiotics are used. पहा काही आजारामध्ये जर एक्झॅक्टली मायक्रो ऑर्गॅनिझम कोणता आहे ज्यामुळे आजार घडलाय हे जर कळालं असेल तर त्यावेळेला मात्र नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा जो आहे तो उपयोग केला जातो. नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक याचा अर्थ स्पेसिफिक पॅथोजनला किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमला ते किल करू शकतात. त्यामुळे एक्झॅक्ट जर कॉज माहीत असेल, कॉजल ऑर्गॅनिझम माहीत असेल तर त्यावेळेला नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक वापरतात. एक्झाम्पल्स आर पेनिसिलिन, जेंटामायसिन, इरिथ्रोमायसिन एक्सेट्रा. परत ही नावं व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो. नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स कुठले कुठले आहेत? पेनिसिलिन, जेंटामायसिन, इरिथ्रोमायसिन एक्सेट्रा. त्यानंतर आपण मागेही बोललो होतो की या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये परीक्षेमधून काही मूल्यमापनाचा भाग वगळलेला आहे आणि त्या ठिकाणी अशा रेड लाईनने मी क्रॉस केलेला आहे. तर तो भाग तुम्ही वाचा, अभ्यास करा, परंतु मूल्यमापनासाठी मात्र तो नाही आहे. Institute at work. The National Institute of Virology, established in 1952 in Pune, undertakes the research related to diseases like the measles, jaundice, fever, and the diseases of the lungs with support from the World Health Organization.
या प्रकारची काही माहिती दिली आहे, तुम्ही एक्स्ट्रा आपल्या माहितीसाठी वाचू शकता, समजून घ्यायचं आहे. Then we discuss about the antibiotic, one of the example, that is the penicillin. Okay, so penicillin is a group of antibiotics obtained from the fungus. फंगस पासून, पेनिसिलियम फंगस पासून पेनिसिलिन हे अँटीबायोटिक मिळवलं जातं. त्याचा ग्रुप आहे, काही व्हरायटी आहेत, त्यापैकी एक पेनिसिलिन हे एक अँटीबायोटिक आहे. Penicillium and is used for controlling the infections caused by the bacteria like Staphylococci, Clostridia, Streptococci, etc. जनरली पेनिसिलिन जे अँटीबायोटिक आहे हे कोणत्या बॅक्टेरियल स्ट्रेनवरती किल करण्यासाठी वापरलं जातं हे पक्का लक्षात ठेवा. सो दिस पेनिसिलिन इज यूज्ड टू कंट्रोल द इन्फेक्शन्स विच आर कॉज्ड लाईक द बॅक्टेरिया स्टॅफिलोकोकाय बॅक्टेरिया किंवा क्लॉस्ट्रिडिया किंवा स्ट्रेप्टोकोकाय यांच्यामुळे जे इन्फेक्शन होतात त्यासाठी किंवा त्याच्यावर उपचार म्हणून पेनिसिलिनचा उपयोग केला जातो. देन medicines containing the penicillin are useful to treat certain bacterial infections of the ear, nose, throat and skin as well as the diseases like pneumonia and scarlet fever. म्हणजे पेनिसिलिन सारखं अँटीबायोटिक हे खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या बॅक्टेरियल स्ट्रेनवरती सुद्धा वापरलं जातं. त्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन कोणकोणती कंट्रोल केले जातात किंवा पेनिसिलिनचा यूज केला जातो त्यासाठी, तर त्यामध्ये इयर, नोज अँड थ्रोट, कान, नाक, घसा यांची जी इन्फेक्शन्स आहेत विशेषतः त्यावरती पेनिसिलिन हे वापरलं जातं. त्याशिवाय स्किन डिसीजेस आणि न्यूमोनिया किंवा स्कारलेट फिवर याच्यावरती सुद्धा उपाय म्हणून पेनिसिलिनचा उपयोग केला जातो. त्यानंतर या अँटीबायोटिकच्या संदर्भात काही माहिती दिलेली आहे. कॉशन म्हणजे काही काळजी घ्यायला पाहिजे अँटीबायोटिक्सचा वापर करत असताना, आणि नेमकी याच्यामध्ये कोणती काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय हे माहितीसाठी आपण वाचून बघायचं आहे. अँटीबायोटिक शुड बी टेकन ओनली व्हेन प्रिस्क्राईब बाय अ डॉक्टर. परस्पर आपण दुकानात जाऊन अँटीबायोटिक आणून त्याचा वापर करायचा नाही आहे, डॉक्टरांच्या सल्ल्यानंच आपण अँटीबायोटिक घेतली पाहिजे. डोंट परचेस एनी अँटीबायोटिक फ्रॉम द मेडिकल स्टोअर विदाउट अ प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डॉक्टर. जस्ट आत्ता सांगितलं मी की डॉक्टरांनी जर सजेस्ट केलं असेल तरच आपण अँटीबायोटिक घ्यायचे, परस्पर आपण अँटीबायोटिक घेऊ नये, अपायकारक आहे ते. डोंट कन्झ्युम अँटीबायोटिक्स ऑन युअर ओन टू ट्रीट कॉमन डिसीजेस लाईक द थ्रोट इन्फेक्शन, कॉमन कोल्ड ऑर द इन्फ्लुएन्झा. बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की घशात दुखतंय, घशाचं इन्फेक्शन आहे किंवा कॉमन कोल्ड, सर्दी झालेली आहे, इन्फ्लुएन्झा आहे, ताप येतोय, तर अशा वेळेला अँटीबायोटिक्स परस्पर घेतली जातात, पण हे अतिशय घातक आहे, हे आपण टाळलं पाहिजे. इवन इफ यू फील वेल बिफोर द कंप्लेंटिंग द प्रिस्क्राइब्ड कोर्स ऑफ अँटीबायोटिक यू मस्ट कंटिन्यू अँड कंप्लीट इट. काही वेळेला डॉक्टरने दिलेलं जे मेडिसिन आहे त्याचा कोर्स असतो एक 4 दिवस 5 दिवसात सांगितलेला. काही वेळेला असं होतं की 1-2 दिवसामध्येच आपल्याला रिलीफ मिळते, आजार कमी झाला असं वाटतं आणि आपण मेडिसिन बंद करतो. तर हे योग्य नाही आहे, कारण जो प्रिस्क्राइब डोस आहे किंवा विशिष्ट डोस आपल्या डॉक्टरांनी सांगितलेला असतो तो पूर्ण कंप्लीट करणं आवश्यक आहे. डोंट सजेस्ट टू अदर्स द अँटीबायोटिक्स विच वेअर युजफुल टू यू. बऱ्याच वेळा असं होतं की आपलं ज्ञान, आपली माहिती, मेडिसिन फील्डमधलं नॉलेज आपण इतरांना सांगतो आणि मला या गोळीनं गुण आला होता, तू पण घेऊ शकतो. तर असं अँटीबायोटिकचं सजेशन आपण इतरांना करणं हे घातक ठरू शकतं. त्यानंतर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट याबद्दलची माहिती दिली आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग जे सायंटिस्ट आहेत त्यांच्याबद्दलची माहिती दिली आहे. मित्रांनो, तुम्ही वाचून ते समजून घ्यायचे आहे. त्यानंतर वंडरफुल टू नो, आपल्याला काही गोष्टी वाचून किंवा माहिती घेऊन नक्की आनंद वाटेल त्याविषयी पण माहिती दिली. ॲन्ड्स ग्रो फंगाय इन देअर टर्मिनेटेरियम, दॅट इज अँटीहिल, अँड ऑप्टेन फूड फ्रॉम इट. सम स्पेसीज ऑफ द वॅस्प अँड अदर इन्सेक्ट ले देअर एग्ज इन द फंगल बॉडीज ग्रोविंग ऑन ट्रीज, thus ensuring a food supply for their larvae. किती इंटरेस्टिंग किंवा वेगळी माहिती आपल्याला ह्यातून माहिती मिळाली. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे या टॉपिकमधला पुढचा आणि सेकंड पार्ट आहे तो हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे डिस्कशन केलं यामध्ये वेगवेगळे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बघितले. आता यानंतर मात्र हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहतोय फंगाय. कॅन यू टेल, काही प्रश्न आपल्याला विचारले त्याविषयी माहिती आपल्याला कितपत आहे बघा. विच चेंजेस डू यू नोटीस इन लेदर आर्टिकल्स अँड गनी, दॅट इज द ज्यूट बॅग्स ड्युरिंग द रेनी सीझन. पहा, आपण ज्या वापरतो त्या चपला असेल किंवा शूज असतील, म्हणजे कातड्यापासून बनवलेल्या वस्तू असतात, किंवा गनी बॅग्स
म्हणजे ज्यूट, पोती ज्याला म्हणतो ना आपण, पोत्याच्या वस्तू, तर त्या पावसाळ्यामध्ये जर भिजल्या गेल्या तर आपल्याला काय पाहायला मिळतं? मला वाटतं आपल्याला अनुभव असेल की ज्यावेळेला या कातड्यापासून बनवलेल्या चपला असतील, बूट असतील किंवा इतर वस्तू असतील किंवा गोनपाट किंवा ज्याला पोतं म्हणतो आपण, तर ते जर पावसात भिजलं, दमट जागेमध्ये राहिलं तर त्याच्यावरती फंगल ग्रोथ झालेली आपल्याला दिसते. म्हणजे काळपट पांढरी अशी पावडर किंवा धागे धागे जमा झाल्यासारखे दिसतात, ते ॲक्च्युली फंगल ग्रोथ आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे तो म्हणजे फॉर हाऊ लॉंग आफ्टरवर्ड्स कॅन यू यूज दोज आर्टिकल्स. पहा, एकदा जर त्याच्यावरती फंगल ग्रोथ झाली तर त्या वस्तूंचा उपयोग आपल्याला करता येणार नाही किंवा टाकून द्यावं लागतं. म्हणजे फंगसमुळं या वस्तू आपल्याला वापरता येत नाही किंवा त्यांची खराबी होते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय डू दीज आर्टिकल्स नॉट गेट स्पॉइल्ड ड्युरिंग द समर ऑर द विंटर. पहा, प्रश्न काय विचारले, आता आपण बघितलं की पावसाळ्यामध्ये या वस्तूंची खराबी होते किंवा त्याच्यावरती फंगल ग्रोथ होते, पण हे उन्हाळ्यामध्ये, समर सीझनमध्ये किंवा दुसरं विंटरमध्ये असं का आढळत नाही? तर त्याचं मुख्य कारण असं आहे मित्रांनो की फंगल ग्रोथसाठी दमट वातावरण आणि मॉइश्चर कंटेंटची आवश्यकता असते, की जी कंडिशन आपल्याला पावसाळ्यात पाहायला मिळते, की ज्यावेळेला वस्तू भिजतात, हवेमध्ये ह्युमिडिटीचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं पावसाळ्यामध्ये हे प्रॉब्लेम जास्त येतात, उन्हाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये आपल्याला ते जाणवत नाहीत. मायक्रोस्कोपिक स्पोर्स ऑफ फंगाय आर प्रेझेंट इन द एअर. पहा, ज्यावेळेला आपण असं विचार करतो की सध्या आपण शुद्ध किंवा फ्रेश एअरमध्ये आहे, त्यात मायक्रोब्स नाही आहेत, परंतु ज्या फंगसविषयी आपण आता बोलतोय, या फंगसचे स्पोअर किंवा मायक्रोस्पोर्स जे आहेत हे हवेमध्ये कंटिन्युअस फिरत असतात. इफ देअर इज अ सफिशियंट मॉइश्चर, द स्पोर्स जर्मिनेट ऑन द कॉटन फॅब्रिक, गनी बॅग्स, लेदर, वुडन ॲटम्स एक्सेट्रा. आता सांगितल्याप्रमाणे हे जे स्पोर्स आहेत, ज्या वेळेला त्याला मॉइश्चर कंटेंट मिळेल किंवा जे कोंदट जागा म्हणतो ना आपण, दमट असं एन्व्हायरमेंट मिळेल, त्यावेळेला फॅब्रिक किंवा गनी बॅग्स, लेदर किंवा वुडन आयटम्सवरती जे भिजलेले आहेत आणि दमट जागेत आहेत त्यांच्यावरती फंगल ग्रोथ आढळते. द फंगल हायफी, दॅट इज द फायबर्स ऑफ फंगस, पेनिट्रेट डीप इन टू द मटेरियल टू ऑब्टेन द न्यूट्रिशन अँड टू रिप्रोड्यूस. पहा, आता ॲक्च्युली हे फंगसची जी ग्रोथ आहे, ही फंगल ग्रोथ किंवा त्याची जी हायफी आहे, ज्याला मायसिलियम आपण म्हणतो, की जे फायबर्स आहेत त्याची वाढ या वस्तूंवरती का होते? तर ह्या वस्तू किंवा हे मटेरियल जे आहे हे कार्बन कंटेंट आहे आणि त्या कार्बन कंटेंट हे त्यांच्या दृष्टीनं त्यांचं अन्न आहे, तर ते न्यूट्रिशन मिळण्यासाठी त्यांची वाढ त्याच्यावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता या फंगल हायफीचं जे मायसिलियम आहे, म्हणजे रूटसारखे पार्ट आहेत, ते त्या डीप आतमध्ये जातात वस्तूंमध्ये आणि त्यातून न्यूट्रिशन जे आहे ते त्यांचं होतं. दिस कॉज द मटेरियल्स टू विअर अँड बिकम वीक. या ग्रोथमुळं किंवा या फंगसच्या वाढीमुळं त्या वस्तू ज्या आहेत त्या निकामी होतात, आपल्याला उपयोगामध्ये आणता येत नाहीत. ॲज अ रिझल्ट, गनी बॅग्स, लेदर आयटम्स लाईक द शूज, पर्सेस, बेल्ट्स एक्सेट्रा. आता यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचा आपण वापर करतो मित्रांनो, आपल्याला आयडिया आहे. ज्या लेदरपासून किंवा कातड्यापासून बनवलेल्या वस्तू आहेत, कातडी वस्तू आहेत, त्यांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम आपल्याला जाणवतो. ऑन विच फंगाय हॅव ग्रोन डू नॉट लास्ट लॉंग. वुडन आयटम्स ऑल्सो गेट स्पॉइल्ड. पहा, म्हणजे बऱ्याचशा वस्तू अशा आहेत की ज्याच्यावरती आपल्याला ही फंगल ग्रोथ पाहायला मिळते. अगदी लाकडी वस्तूंवरती सुद्धा ही फंगल ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळते. समटाइम्स you may notice a black powder or white disc floating on the pickle or the muramba. बऱ्याच वेळेला आपण जे घरी आणलेली लोणची असतील किंवा मुरंबा असेल, जे एअरटाईट बॉटल्स असतात ना, त्याच्यामध्ये ही फंगल ग्रोथ झालेली पाहायला मिळते. किंवा काही वेळेला आपण लोणची घरी बनवतो तर त्याच्यामध्ये सुद्धा ही फंगल ग्रोथ आपल्याला झालेली पाहायला मिळते. सो व्हेन जार इज ओपन्ड आफ्टर लॉंग टाईम, म्हणजे बराच काळ जर ती बरणी बंद असेल किंवा डबा बंद असेल तर त्याच्यामध्ये जी कंडिशन असते किंवा आपल्याला दमट वातावरण म्हणता येईल, त्यामुळे ही फंगल ग्रोथ झालेली दिसते. व्हॉट एक्झॅक्टली इज दिस. तर ही जी आतमध्ये जी वाढ झालेली आहे ते काय आहे? परत तेच आहे, फंगसची ग्रोथ आतमध्ये झालेली असते. वाय आर सच फूड आयटम्स नॉट गुड टू इट. आणि अशा वस्तू या खाण्यायोग्य राहत नाहीत का? तर ते फंगल ग्रोथ आहे आतमध्ये, त्याच्यामध्ये त्याचे स्पोर्स आहेत आणि जे आपल्याला हार्मफुल होऊ शकतात, म्हणून असे पदार्थ खाऊ नयेत. व्हेरियस स्पेसीज ऑफ फंगाय ग्रोन ऑन द फूड आयटम्स लाईक द पिकल्स, मुरंबा, जॅम, सॉस, चटणी एक्सेट्रा. या फंगल ग्रोथ वेगवेगळ्या अन्नपदार्थांना होते. ते कोणकोणते अन्नपदार्थ आहेत परत एकदा लक्षात घ्या. याच्यामध्ये पिकल्स,
म्हणजे लोणची, मुरंबा, जॅम, सॉस आणि काही वेळेला चटणीवरती सुद्धा त्याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. दे यूज द न्यूट्रिएंट इन दीज फूड आयटम्स फॉर ग्रोथ अँड द रिप्रोडक्शन. आता आपण वरच्या पॅराग्राफमध्ये पण ही माहिती पाहिली पहा. फंगसची ग्रोथ या वस्तूंवरती का होते, तर त्यांचं न्यूट्रिशन आणि त्याचबरोबर रिप्रोडक्शनसाठी या मटेरियलचा उपयोग होतो. So the fungus is growing on different kinds of the food items which are containing the carbon compounds. So why the growth is found? Because when these fungus grows on these different food items, then they get the nutrition for their development as well as they are useful for the reproduction of a fungus also. During this activity, fungi release mycotoxins, certain poisonous chemicals into the food, and thus food become poisonous. See, so when this fungus is growing on different kinds of the food item, at the time of a growth, these fungi are releasing certain chemicals, and these chemicals are poisonous one, or these are the mycotoxins. हे शब्द नीट लक्षात घ्या. मायकोटॉक्झिन्स म्हणजे असे टॉक्झिन्स की जे फंगसनं रिलीज केलेत, त्याला आपण मायकोटॉक्झिन्स असं म्हणतो. सो दीज पॉयझनस केमिकल्स ऑर द मायकोटॉक्झिन्स हा हार्मफुल टू द ह्युमन बिंग्स. म्हणजे आपल्या दृष्टीनं असे केमिकल पोटात जाणं हे फूड पॉयझनिंग होण्यासाठी जबाबदार ठरतं. म्हणून असे अन्नपदार्थ की ज्यामध्ये बुरशीची वाढ झालेली आहे ते खाणं आपण टाळलं पाहिजे. हेन्स द फूड ऑन विच फंगाय हॅव ग्रोन कॅनॉट बी इटन. म्हणजे ज्या अन्नपदार्थांवरती अशी बुरशीची वाढ झालेली दिसते त्या अन्नपदार्थ खाण्याचं टाळलं पाहिजे. Then we discuss about the next harmful pathogen, that is the Clostridium. Clostridium या बॅक्टेरियल स्ट्रेन बद्दलची आपण माहिती बघूयात. समटाइम्स केसेस ऑफ द फूड पॉयझनिंग ऑकर ड्युरिंग द कम्युनिटी फीस्ट. बऱ्याच वेळेला काही छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी बरेचसे लोक एकत्र येतात आणि अन्नपदार्थ शिजवले जातात आणि त्यामुळं एकाच वेळेला अनेक लोकांना अन्नातून विषबाधा होते आणि या घटनेला जबाबदार असणारे बॅक्टेरिया म्हणजेच क्लॉस्ट्रिडियम. हाऊ डज द फूड हॅव बिकम पॉयझनस ऑल ऑफ अ सडन. हे अन्न अचानक असं विषारी का बनतं किंवा काय घडतं त्याचं कारण आपल्याला बघायचं आहे. द बॅक्टेरिया विच स्पॉइल कुक्ड फूड आर क्लॉस्ट्रिडियम. शिजवलेल्या अन्नाला सुद्धा खराब करण्याची क्षमता किंवा आपल्याला असं म्हणता येईल की या क्लॉस्ट्रिडियम स्पेसीजमुळं हे शिजवलेलं अन्नसुद्धा खराब होतं. आउट ऑफ अबाउट 100 डिफरंट स्पेसीज ऑफ दिस बॅक्टेरियम, सम आर फ्री लिव्हिंग इन द सॉईल. या क्लॉस्ट्रिडियम स्पेसीच्या 100पेक्षा जास्त जाती आहेत आणि त्यातल्या काही जाती ज्या आहेत या मातीमध्ये सुद्धा वाढतात किंवा जमिनीमध्ये आढळतात. whereas some live in the alimentary canal of humans and other animals. पहा, क्लॉस्ट्रिडियमच्या स्पेसीजमध्ये किंवा काही स्पेसीज अशा आहेत की आपल्या आतड्यांमध्ये किंवा इतर प्राण्यांच्या आतड्यामध्ये सुद्धा त्यांची वाढ आढळते. These bacteria are rod-shaped and produce bottle-shaped endospores in adverse conditions. पहा, आता ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्यांचा जो आकार आहे तो कशा प्रकारचा असतो. इथं डायग्राम दिलेले, फोटोग्राफ दिलेले आहेत. पहा, क्लॉस्ट्रिडियम स्पेसीज, वेगवेगळ्या प्रकारच्या जे क्लॉस्ट्रिडियम आहेत त्याच्या स्पेसीज आहेत. पहा, पहिला आहे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. हे जे बॅक्टेरिया आहे त्यांचा आकार पहा, त्याची रचना लक्षात घ्या. त्यानंतर क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजेस ही सेकंड स्पेसीज आहे. त्यानंतर क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनियम, त्यानंतर क्लॉस्ट्रिडियम डिफिसेल. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीज या बॅक्टेरियाच्या आकारामध्ये आपल्याला फरक आढळतो किंवा त्यांच्या कलरमध्ये, स्ट्रक्चरमध्ये फरक आढळतो. हे लक्षात ठेवायचं आहे आपण. काही बॅक्टेरिया या क्लॉस्ट्रिडियमच्या ह्या रॉड शेप्ड आहेत, तर त्यांनी तयार केलेले जे स्पोर्स असतात ज्याला आपण बीजाणू असं म्हणतो ते बॉटल शेप्ड असतात. अँड दीज आर एंडोस्पोर्स. ॲडवर्स कंडिशन ज्या वेळेला असतात त्यावेळेला त्यांची वाढ जास्त होते. वन स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स of these bacteria is that they cannot withstand in the normal oxygen level of the air because they grow in the anaerobic conditions. पहा, यांचं वैशिष्ट्य जनरली आपल्यासारख्या सजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता असते रेस्पिरेशनसाठी, परंतु ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत यांना ऑक्सिजनची आवश्यकता नाही आहे, म्हणून त्यांना आपण ॲनएरोबिक बॅक्टेरिया असं म्हणतो. म्हणजे ज्या वेळेला ऑक्सिजनची कमतरता असेल म्हणजेच ॲडवर्स कंडिशन आहेत त्यावेळेला क्लॉस्ट्रिडियमची ग्रोथ जी आहे ती जास्त होते. नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात. अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. डू ओनली द क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया कॉज इलनेस. आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे आजार घडतात त्याला केवळ क्लॉस्ट्रिडियम हे जबाबदार आहेत का, तर नाही आहे. आणखीनही काही बॅक्टेरिया आहेत की जे आपल्याला आजार घडवतात.
Other kinds of the microorganisms like bacteria, viruses, protozoa and fungi are also responsible for different diseases that affect the human. मानवाला आजार घडवण्यासाठी बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगस किंवा प्रोटोझोआ यासारखे अनेक प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते जबाबदार आहेत. You have learnt about the viruses which are smaller than the bacteria and can grow and reproduce only in the living cell. मित्रांनो, व्हायरसेस बद्दलची आपण माहिती अगोदर पाहिलेली आहे. व्हायरस हे अतिशय सूक्ष्म आहेत, इतके सूक्ष्म आहेत की जे आपण बॅक्टेरिया लहान आहेत असं म्हणतो, परंतु बॅक्टेरियाच्या आतमध्ये सुद्धा शेकडोंच्या संख्येनं बसतील इतकी व्हायरसची संख्या असू शकते. म्हणजे त्यांचा आकार किती लहान असेल हे आपण समजून घेऊ शकतो. सध्या आपल्याला माहित आहे की जो कोविड-19 आजाराचा प्रसार होतोय किंवा हा जो आजार होतोय त्याला कारण काय आहे? परत व्हायरसच आहे. व्हायरस जबाबदार आहे. लेट अस सी हाऊ दे आर हार्मफुल टू अस. तर हे जे बॅक्टेरिया आहेत हे आपल्यासाठी हानिकारक कशा पद्धतीने आहेत त्याबद्दलची माहिती आपल्याला बघायची आहे. या ठिकाणी टेबल दिलेलं आहे पहा. वेगवेगळ्या प्रकारचे आजार, नेम ऑफ अ डिसीज, त्यानंतर पॅथोजेन आणि मोड ऑफ इन्फेक्शन अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. या टॅब्युलर फॉर्ममध्ये जी माहिती दिली आहे हे फक्त आपल्या माहितीसाठी आहे, मूल्यमापनामध्ये याचा समावेश नाही आहे. त्यामुळे इथं आता तुम्हाला एक रेड लाईन दिसते आहे. ही माहिती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे आपण थोडक्यात याच्याबद्दलचं डिस्कशन बघूयात. नेम ऑफ अ डिसीज. इथं काही आजारांची नावं दिले, त्यामध्ये एड्स, हिपॅटायटिस, इन्फ्लुएन्झा, मिझल्स अँड चिकन पॉक्स, देन बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, डेंग्यू, निमोनिया यासारखे आजार आहेत. हे आजार घडण्यासाठी जे पॅथोजेन किंवा मायक्रोब जबाबदार आहेत ते त्याच्या पुढे लिहिलेले आहेत. त्या इन्फेक्शन जे आहे किंवा आजार जो आहे त्याचं ट्रान्समिशन कसं होतं किंवा ट्रान्सफर कसं होतं, इन्फेक्शन कशा पद्धतीनं होतं, मोड ऑफ इन्फेक्शन तेही आपण बघणार आहे. आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आपण काळजी घ्यायला पाहिजे हे पण पाहणार आहोत. पहिला बघूयात आजार एड्स. ओके, ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम हे त्याचा फुल फॉर्म आहे. सो दिस एड्स इज कॉज्ड बाय अ व्हायरस. व्हायरसमुळे हा आजार घडतो. मोड ऑफ इन्फेक्शन through the blood and the semen of an infected person and milk of a mother suffering from the AIDS. So this virus, that is AIDS causing virus, it is transmitted, or we can say it is transferred to the other peoples from the blood as well as the semen of the infected person, as well as the milk of the mother which is suffering from the AIDS. This virus is transferred to the babies. Then how we control this AIDS, or which preventions we can track, that is the having a safe sexual contact, avoid the reuse of needles and the injections. पहा, ज्या वेळेला बऱ्याच वेळेला रक्तदानाची गरज असते, म्हणजे ब्लड डोनेशन जे आहे ते केलं जातं आणि ब्लड डोनेशन जे ब्लड डोनेट केलेलं असेल ते चेक केलं जातं की त्याच्यामध्ये एड्स व्हायरसचा समावेश आहे किंवा नाही आहे. आणि असंच ब्लड जे आहे सुरक्षित की ज्याच्यामध्ये व्हायरसचा समावेश नाही हे दुसऱ्या लोकांना किंवा ज्यांना आवश्यकता आहे त्यांना ते दिलं जातं. सो समटाइम्स नीडल्स आर यूज्ड फॉर द इंजेक्शन पर्पज. सो दीज नीडल्स मस्ट बी, म्हणजे इन्फेक्शन टाळण्यासाठी डिस्पोजेबल नीडल्सचा जर वापर केला इंजेक्शनसाठी तर नक्कीच व्हायरसचं ट्रान्समिशन टाळता येऊ शकतं. देन हिपॅटायटिस. हिपॅटायटिस इज कॉज्ड बाय वन्स अगेन व्हायरस. देन कंटामिनेटेड वॉटर अँड फूड, म्हणजे दूषित पाणी आणि अन्नामार्फत हे हिपॅटायटिसचा जो व्हायरस आहे तो स्प्रेड होतो. देन क्लीन अँड फिल्टर्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड. प्रिकॉशन्स आपण काय घेऊ शकतो? स्वच्छ पाणी आणि अन्न हे आपण घेतलं पाहिजे. देन नेक्स्ट वन इज द इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा हा पण आजार परत व्हायरसमुळे होतोय. देन कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. आता यामध्ये हा व्हायरस जो आहे तो ट्रान्समिट कसा होतो, तर ज्या व्यक्तीला इन्फ्लुएन्झा झालेला आहे अशा व्यक्तीच्या संपर्कात जर आपण आलो तर तो दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर होतो. देन पर्सनल हायजीन अँड अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ अ इन्फेक्टेड पर्सन. वैयक्तिक पातळीवरची स्वच्छता, आरोग्याच्या काळजी घेणं आणि ज्या लोकांना हा आजार झाला आहे त्यांच्याशी होणारा जो संपर्क असेल तो आपण टाळला पाहिजे. देन नेक्स्ट वन मिझल्स अँड द चिकन पॉक्स. मिझल्स आणि चिकन पॉक्स हा सुद्धा व्हायरल डिसीज आहे आणि या डिसीजचा जो स्प्रेड आहे तो कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, म्हणजे ज्या लोकांना मिझल्स झालेले आहेत त्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळं हा आजार होतो. व्हॅक्सिनेशन, अनकंटामिनेटेड वॉटर अँड क्लीन फूड. व्हॅक्सिनेशन करणं, ज्याला आपण लसीकरण म्हणतो, लहान बाळांना ज्या लसी दिल्या जातात त्याच्यामुळे इम्युनिटी डेव्हलप होते आणि हा आजार बऱ्याच वेळेला होत नाही. आणि
अनकंटामिनेटेड वॉटर अँड क्लीन फूड, जे पाणी आणि अन्न असेल ते स्वच्छ दूषित नसलेलं घेतलं पाहिजे. नेक्स्ट वन इज बर्ड फ्लू, दॅट इज H7N9, स्वाइन फ्लू. So these diseases are also caused by the virus. Contact with infected birds and animals. ज्या पक्ष्यांना किंवा प्राण्यांना हा बर्ड फ्लू झालाय त्यांचा संपर्क टाळला तर आपण त्यांच्या संपर्कामुळे हा आजार होतो, साहजिकच यांचा संपर्क टाळला पाहिजे. पर्सनल हायजीन अँड प्रॉपरली कुक्ड मीट. वैयक्तिक आरोग्याच्या सवयी आपण बाळगल्या पाहिजेत किंवा आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि जे कुक्ड मीट असेल म्हणजे मांस असेल ते व्यवस्थित शिजवलेलं जे आहे तेच खाल्लं पाहिजे. देन डेंग्यू. बऱ्याच वेळा आपण डेंग्यूबद्दलच्या कंप्लेंट्स किंवा व्यक्ती पाहतो किंवा ऐकतो त्यांच्याबद्दल. हाही परत व्हायरल डिसीजेस आहे कॉज्ड बाय व्हायरस आणि विशेषतः हे व्हायरसेस मस्किटो बाईटमुळे होतात. म्हणजे विशिष्ट प्रकारचे जे डास आहेत त्यांच्यामध्ये हा व्हायरस वाढतो आणि या मस्किटो बाईटमुळं डास चावण्यामुळं हे व्हायरसेस ट्रान्सफर होतात. क्लीनलीनेस ऑफ सराउंडिंग्स, प्रिव्हेंटिंग द स्टॅग्नेशन ऑफ वॉटर अँड मस्किटो कंट्रोल. आपल्या घराभोवतालचा किंवा आपण जिथं निवासस्थान असेल तिथला परिसराची स्वच्छता राखणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ वॉटर. बऱ्याच वेळेला घराच्या आसपास पाणी साठतं तर असं पाणी साठणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. हे का करायचं आहे तर त्या पाण्यामध्ये साठलेल्या पाण्यामध्ये ज्या डासांची वाढ होते ते आपल्याला कंट्रोल करायची आहे. देन निमोनिया. सो दिस निमोनिया इज कॉज्ड बाय बॅक्टेरिया. बॅक्टेरियामुळे निमोनिया घडतो. ड्रॉपलेट्स स्प्रेड इन द एअर बाय इन्फेक्टेड पर्सन. बऱ्याच वेळा निमोनिया झालेले लोक खोकतात आणि शिंकतात आणि त्या शिंकण्यामधून किंवा खोकण्यामधून जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात त्याच्यामार्फत हे बॅक्टेरिया स्प्रेड होतात. उपाय काय त्याला? व्हॅक्सिनेशन, अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ अ इन्फेक्टेड पर्सन. व्हॅक्सिनेशन घेणं किंवा ज्या लोकांना हा आजार झाला आहे त्यांचा संपर्क टाळणं ह्या गोष्टी आपण करू शकतो. देन लेप्रोसी. लेप्रोसी ज्याला आपण कुष्ठरोग किंवा महारोग असं म्हणतो. दिस इज ऑल्सो कॉज्ड बाय बॅक्टेरिया. हा पण बॅक्टेरियामुळे होतो. लॉंग टर्म कॉन्टॅक्ट विथ अ इन्फेक्टेड पर्सन. ज्या लोकांना हा आजार झाला, लेप्रोसी झाला आहे, त्यांच्या संपर्कात जर बराच काळ आपण सामान्य लोक आलो तर हा आजार होऊ शकतो. प्रिव्हेन्शन काय घ्यायला पाहिजे पहा. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ अ इन्फेक्टेड पर्सन अँड देअर बिलॉंगिंग्स. पहा, ज्या कारणानं आजार होतोय त्याचं जर आपण टाळलं म्हणजे त्या गोष्टी होऊ दिल्या नाही तर आजार होणार नाही. पर्सन कॉन्टॅक्टमुळे जर आजार होत असेल तर आपण काय केलं पाहिजे? अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ अ इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे ज्या लोकांना हा आजार झाला त्यांचा संपर्क टाळला पाहिजे आणि देअर बिलॉंगिंग्स म्हणजे त्यांच्या जे काही वस्तू असतील ते हाताळतात त्याही आपण टाळल्या पाहिजेत. देन कॉलरा. कॉलरा नाव आपण ऐकलं असेल, आपल्याला माहीत आहे या आजाराबद्दल. दिस इज वन्स अगेन अ बॅक्टेरियल डिसीज. इट इज कॉज्ड बाय कंटामिनेटेड फूड अँड वॉटर. दूषित अन्न आणि पाण्यामुळे हा कॉलरा होतो. काय केलं पाहिजे? क्लीन फूड अँड वॉटर. स्वच्छ पाणी आणि अन्न हे आपण खाल्लं पाहिजे, घ्यायला पाहिजे. देन मलेरिया. काही कॉमन आजार आहेत आपण बऱ्याच वेळेला ऐकतोय. मलेरिया हा प्रोटोझोआमुळे होतो. दिस इज कॉज्ड बाय द प्रोटोझोआ. मस्किटो बाईट्स, अनक्लीन सराउंडिंग. डास चावण्यामुळं आणि अस्वच्छ परिसर जो आहे त्यामुळं या मलेरियाची जास्त लागण होते. What we can do? Cleanliness of our surroundings, preventing the stagnation of water, controlling the mosquitoes. तुमच्या असं लक्षात आलं असेल मित्रांनो की बरेचसे आजार डासामुळे होत आहेत किंवा अस्वच्छ परिसरामुळे होत आहेत. त्यामुळे आपल्या घराभोवती स्वच्छता असणं, पाणी साठवून न देणं या करण्यामुळं डासांची वाढ होणार नाही आणि हे बऱ्याच वेळेला आजार आपण टाळू शकतो. देन डॅन्ड्रफ, रिंगवर्म अँड स्केबीज. आपण बऱ्याच वेळेला ऐकतो डॅन्ड्रफ होणं म्हणजे डोक्यामध्ये केसामध्ये कोंडा होणं असं म्हणतो किंवा रिंगवर्म आणि स्केबीज. तर या आजाराला जबाबदार आहे फंगस किंवा फंगाय. कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन ऑर हिज ऑर हर बिलॉंगिंग्स लाईक द क्लोथ्स. ज्यांना हा त्रास आहे किंवा डॅन्ड्रफ, रिंगवर्म किंवा स्केबीज यांच्या संपर्कात येण्यामुळं किंवा त्यांनी वापरलेले जे वस्तू आहेत आजारी व्यक्तींनी त्यांचा संपर्क आल्यामुळे सुद्धा आपल्याला हा आजार होतो. देन हाऊ वी कंट्रोल? पर्सनल हायजीन, अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन. परत तेच आहे पहा, वैयक्तिक लेवलला आपण आरोग्याची काळजी घेणं, स्वच्छता राखणं आणि ज्या लोकांना आजार झाला आहे त्यांच्या संपर्क टाळणं हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. ओके. त्यानंतर काही प्रश्न दिलेले आहेत त्याच्याविषयीची माहिती आपण घ्यायची आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. Salt is applied on the inner surface of the pickle jars and the pickles is covered with oil. Why is it done? पहा, ज्या भांड्यामध्ये
लोणचं तयार केलं जाणार आहे त्याच्या आतल्या बाजूला मीठ किंवा तेल वापरलं जातं. खरं तर फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून या मिठाचा किंवा तेलाचा तिथं उपयोग होतो आणि त्यामुळं जी ग्रोथ होणार आहे पॅथोजनची किंवा बॅक्टेरिया किंवा फंगसची ती होत नाही. Then which preservatives mixed with ready to eat foods to keep them from spoiling. मी आता तुम्हाला सांगितलं की घरगुती लेवलला जर आपण करत असेल तर त्याच्यामध्ये मीठ किंवा तेलाचा वापर आपण करतो प्रिझर्वेटिव्ह म्हणून, म्हणजे अन्न परिरक्षक म्हणून, ज्यामुळे ते पदार्थ खराब होणार नाहीत. फाइंड आउट द युजेस ऑफ द फंगाय टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता या फंगायचे किंवा युजेस ऑफ फंगाय टू प्लांट्स अँड ॲनिमल्स, फंगसचे ॲक्च्युली प्लांट्सला किंवा ॲनिमल्सला कशा पद्धतीने उपयोग होतो याविषयीची माहिती आपल्याला घ्यायची आहे. मित्रांनो, इथे एक फोटोग्राफ दिलेला आहे पहा. अ लायकेन, दॅट इज दगडफूल ज्याला आपण मराठी म्हणतो. इट इज यूज्ड ॲज ए कॉन्डिमेंट. खरं तर हे दगडफूल म्हणजे आल्गी आणि फंगस याचं कॉम्बिनेशन असलेलं हे स्ट्रक्चर आहे आणि याचा उपयोग आपण दगडफुलाचा जो उपयोग आहे तो कॉन्डिमेंट म्हणजे मसाल्याचे पदार्थ म्हणून करतो, म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे कंटेंट हे आपल्या दृष्टीनं उपयोगाचं आहे. आणि नेक्स्ट पार्ट आहे, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ अ लायकेन कॉन्डिमेंट, व्हेअर एल्स इज इट यूज्ड. आता मी बोललो मित्रांनो तुम्हाला की लायकेन हे नेमकं काय आहे, तर अल्गी आणि फंगाय यांच्या कॉम्बिनेशनची ग्रोथ आहे आणि याचा उपयोग कॉन्डिमेंट म्हणजे मसाल्याच्या पदार्थामध्ये केला जातो. ओके, ठीक आहे. याबरोबर या टॉपिकची माहिती आपण पूर्ण केली. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे, त्याप्रमाणे इतरही व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. धन्यवाद.